रामकृष्ण हरी. तर कसे आता आपण सर्वजण तर आज आलो होतो ग्राउंडवरती. तर हे आमचे संजू भाऊ इकडे व्यायाम करताय. तर मित्रांनो, व्यायामाची गरज आहे आपल्याला आणि रोज थोडंफार सकाळी सकाळी आपण फिरायला पाहिजे. तर चला भेटूया तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तो मानायचा नाही जाणायचा असतो. कुठल्यामध्ये काय नाही, कुठे आहे फक्त. ही फक्त कुठे आहे, इथं आपण बसून ध्यान वगैरे जप वगैरे करू शकतो. बाकी डेकोरेशन वगैरे बघा तुम्ही, खूप सुंदर प्रकारे आहे. आणि काल मी तुम्हाला बोललेलो की मी दर्शनासाठी येणार, तर आज आलो बघा. हे मसोबाचे हे मसोबा मंदिरचं देवस्थान आहे आणि खूप चांगल्या प्रकारे असं मंदिर बनवलेलं आहे. छोटस आहे पण खूप छान आहे. गेटला काय प्रॉब्लेम होतो, लागत का नाही ना? नाही, गेट असंच असेल बहुतेक. साईडला आहे फुलं वगैरे. तर चला पुढील व्हिडिओमध्ये बाकीच्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. इथं वडाचं झाड पण आहे बघा, छोटंसं वड आहे. चला निघूया आपल्या कामावरती. तर मित्रांनो, आता आलेलो आहे कंपनीच्या पार्किंगमध्ये. तर आता जाऊया, काम करूया आणि संध्याकाळी पुन्हा भेटूया. मोहिती अण्णा हे सायलो ऑपरेटर आहे आणि यांच्याशिवाय मार्टाच्या गाड्या पण खाली होत नाही. आणि हे असे तोंड लपू राहिली. इकडे पहा ना, तर सेकंड दाखवा. मित्रांनो, आज लवकर सुट्टी झालेली आहे. आज एवढं काही कामाचा लोड नव्हता. तर आता वाजलेलं आहे 5 झालं, हा 5:49 तर आज लवकरच घरी निघायचं आहे. तर चला भेटूया आता मला आता पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रेमामध्ये तरुण पोरं वेडे होतात हे मी बघितलेलं आहे, पण प्रेमामध्ये म्हातारे लोक पण वेडे होतात हे मी पहिल्यांदा बघितलं. नाही नाही, त्याच्या बायको सोबतच बोलतोय तो. असंच माझा एक मध्ये व्हिडिओ काढला, बाकी काही नाही. सूर्यास्ताची वेळ झालेली आहे, सूर्य मावळत आहे आणि मला वडाच्या झाडाची पानं पाहिजे. तर आता इथं मी सध्या कंपनी समोर आहे. कंपनी दाखवतो तुम्हाला. बघा कशी कंपनी, ए बी इन पाल. तर इथं मी काम करतो, तुम्हाला माहितीच आहे. आणि आता वडाची झाड आहे, ती पानं कुठे मिळते त्याचा शोध चालू आहे. बघू जाता जाता मिळालं तर. कारण माझा पाय दुखतो ना, तर मी त्या बाबांकडे गेलो होतो. त्या बाबांनी सांगितलं की वडाच्या झाडाची पानं बांधवा, तिथं पण तुम्हाला म्हणजे त्रास होतोय, तर म्हणजे शिरा मोकळ्या होतात. तर चालतंय, करूया प्रयत्न आणि सांगतो तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये बाकीच्या गोष्टी. तोपर्यंत बाय बाय. नेटकच कंपनीतून आलो आणि लगेच हातपाय वगैरे धुतले आणि जेवायला बसलेलो आहे. तर आज वरण बट्ट्याचा बेत आहे, तर दाखवतो तुम्हाला. वरण बट्ट्या आणि इकडे कांदा आहे. मी पण जेवतोय, तुम्ही पण जेवण करा. आणि आपले जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका. मला आणि आपलं यूट्यूबला पण चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.